2-3 दिवसाच्या आधी एक MSCPचं प्रकरण झालं सेटल। MSCP म्हणजे काय? महाराष्ट्र मोटर ॲक्सिडेंट क्लेम पिटिशनच ना, ते येत नाही आपल्याला, पुढचं इंग्रजी जमत नाही ना। तर त्याच्यात एक 1.5 कोटी रुपयाचं प्रकरण अचलपूर कोर्टाच्या माध्यमात त्याची म्हणजे पूर्ण दाखल केलं गेलं आणि नवीन दर्यापूर कोर्ट झालं, त्या ठिकाणी ते प्रकरण झालं सेटल। 1.5 कोटी रुपये रक्कम आतापर्यंत सेटल व्हायचं अमरावती जिल्ह्यातलं कानावर आलेलं हे पहिलं प्रकरण आहे। तर सगळ्यात पहिले माझ्यासोबत बार असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष श्री गोरले सर आहेत। एवढं मोठं प्रकरण आपल्या इथून सेटल झालं आहे, कोणत्या प्रकारात तुम्ही याचं स्वागत करता? हे दर्यापूर कोर्टामार्फत हे जे MSCB मधून लोक अदालत मार्फत गोडबोले साहेब यांनी दाखल केलेला क्लेम जो आहे तो जो सेटल झालेला आहे, त्यातली जी 1,50,00,000 रुपये जवळपास 1.5 करोड रुपये ही जर अमाऊंट पाहता, अशा प्रकारचा इतका मोठा क्लेम मी प्रथमतःच विदर्भातही आजपर्यंत लोक अदालतीच्या मार्फत निघालेला नाही। त्याबद्दल ॲडव्होकेट गोडबोले साहेब यांचं खरोखर खूप कौतुक करावंसं वाटते, त्यांचं अभिनंदन करतो मी। त्याचप्रमाणे इन्शुरन्स पॅनलवरचे वकील ॲडव्होकेट अभिजित तनपुरे यांनीसुद्धा योग्य सहकार्य केलं आणि तसंच जो व्यवस्थित त्यातून मार्ग निघाला कॉम्पेन्सेशन अवॉर्ड करण्याचा, त्याच्याबद्दल न्यायालयाला संपूर्ण माहिती दिली, न्यायालयाला दोघे वकिलांनी सहकार्य केलं आणि इतका मोठा हा लोक अदालत मार्फत अपघातग्रस्त नुकसान भरपाईचा दावा इतक्या मोठ्या रकमेसह मंजूर करून घेण्यात आला, हे निश्चितच अतिशय अभिनंदनीय बाब आहे। आणि खरोखर श्रीमान डोकेसाहेब अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश दर्यापूर, तसंच गोडबोले साहेब आणि ॲडव्होकेट अभिजित तनपुरे, तसंच आमच्या संपूर्ण वकील लोकांसाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जे पीडित व्यक्ती आहेत त्यांना हा लाभ मिळवून दिला आणि त्या फार मोठं हे सामाजिक कार्य पार पाडलं, त्याच्याबद्दल सर्व कौतुकास पात्र आहेत। तर माझ्यासोबत ॲडव्होकेट गोडबोले सर आहेत। सर, प्रकरण नेमकं कधीचं होतं? पीडित व्यक्ती कोण होती जरासं? पीडित व्यक्ती जे या घटनेमध्ये होती ती तो SRPF मध्ये जवान होता, तो चंद्रपूर इथे कार्यरत होता। हा जो क्लेम आणलेला आहे, त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं होती, त्यांना लहान मुलं होते 2। आईवडिलांनी हा क्लेम अचलपूर न्यायालयामध्ये प्रथमतः दाखल केला होता 2022 मध्ये, परंतु दर्यापूर इथे नवीन कोर्ट झाल्यामुळे ते प्रकरण दर्यापूर इथे वर्ग करण्यात आलं आणि जिल्हा व सत्र न्यायालय दर्यापूर इथे जे लोक न्यायालय झालं, त्या लोक न्यायालयामध्ये या प्रकरणाचा निपटारा 1,50,00,000 रुपयामध्ये झाला। बरं, मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही म्हणता 1,50,00,000 रुपये ते प्रकरण सेटल झालं, पण तुम्ही दावा किती रुपयाचा केला होता आणि तो दावा तुम्ही निगोशिएशन करून 1.5 कोटीपर्यंत कसा आणला? दावा नेहमी अनलिमिटेड अमाऊंटसाठी असतो, दाव्याची अशी काही लिमिट नसते आणि विशेष ती व्यक्ती नोकरीवर होती. ती व्यक्ती नोकरीला होती आणि त्यानुसारच त्याचं जे कॅल्क्युलेशन आम्ही केलेलं आहे आमच्या पद्धतीने, तर ते पद्धती असताना जे इन्शुरन्स कंपनीचे ॲडव्होकेट होते आमचे तनपुरे साहेब, त्यानंतर इन्शुरन्स कंपनीचे जे अधिकारी होते त्यांच्याशी कमीत कमी आमच्या 10 मिटिंगा झाल्या आणि 10 मिटिंगानंतर त्यामध्ये निगोशिएशन करण्यात आलं आणि तो अमाऊंट जर आम्ही नेहमी हे पाहतो की पक्षकाराचा फायदा होतो की नाही। जर पक्षकाराचा फायदा होत असेल आणि तेवढा मोठा अमाऊंट जर त्याला आज मिळत असेल, त्याचं जे कुटुंब आज वाऱ्यावर आलेलं आहे त्या कुटुंबाला जर मदत मिळत असेल, तर जो दावा कोर्टमध्ये जरी चालला असता तरीसुद्धा यापेक्षा जास्त अमाऊंट मिळालेला नसता। म्हणून इन्शुरन्स कंपनीला वारंवार आम्ही सांगितलं की हा दावा इथपर्यंत जाऊ शकतो आणि त्यांनी ज्या आमच्या मिटिंगा झाल्या त्यामध्ये प्रथमतः नकार दिला, पण शेवटी त्यामध्ये आम्हाला यश आलं। इन्शुरन्स पॅनलवर असणारे ॲडव्होकेट श्री अभिजित तनपुरे सर आहेत। सर, कसं आहे, समजा कोर्टाने निकाला की बाबा जिल्हा सत्र न्यायालयानं हायकोर्टाने निकाल दिला आणि 1.5 कोटीची रक्कम मान्य करण्यात आली, पण लोक अदालत सारख्या एक
आपण पाहिलं की लोक अदालत छोटे छोटे प्रकरण, पण हा न भूतो न भविष्य प्रकार त्याला यात सुवर्ण मध्य पक्षकार आणि इन्शुरन्स पॅनलचे प्रतिनिधी असणार तनपूर सर कसा साधला? विद्यमान अचलपूर कोर्टात न्यायालयात गोडबोले साहेबांनी जो प्रकरण दाखल केलं होतं, आज या प्रकरणात परिस्थिती अशी असते की प्रकरणामध्ये तो जो वारलेला व्यक्ती जो आहे तो CRPF मध्ये सर्व्हिसवर होता, नोकरीवर होता, त्याला पगार मिळत होता आणि तो त्याचं अपघाती निधन झाल्यामुळं त्याचं जो कुटुंब आहे ते सगळं रस्त्यावर आलेलं होतं. त्याचे आईवडील, म्हातारे आईवडील, 2 लहान मुलं, पत्नी. आज त्यांनी क्लेम जो दाखल केला होता तो क्लेम आज कदाचित तो जर प्रकरण विद्यमान न्यायालयात जर चाललं असतं तर त्याला कमीत कमी 4 वर्ष 5 वर्ष अजून पुढे वेळ लागला असता. एक सामाजिक जबाबदारी एक गोडबोले साहेबांनी आम्ही विचार करून आम्ही मीटिंग घेतल्या, कंपनीसोबत चर्चा केली आणि त्याच्या पगार आणि बाकी सर्व गोष्टी पाहून आम्ही त्या इन्शुरन्स कंपनीला सुद्धा आम्ही समजावलं, आम्ही प्रयत्न केला आणि पार्टीला सुद्धा, पिटिशनरला सुद्धा आम्ही या लोकांना समजावून तो जो या दोन्ही याचा जो सुवर्ण मध्य आहे, म्हणजे यांना सुद्धा कमी पैसे मिळू नये आणि इन्शुरन्स कंपनीचं सुद्धा नुकसान होऊ नये, अशा दृष्टीने आम्ही तो सेटल केला आणि त्या कुटुंबाला आपली एक जबाबदारी म्हणून आणि त्या जे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं आणि आईवडिलांचे जे म्हातारवय आहे त्यांच्या औषधोपचार वगैरे म्हातारपणात त्यांना सहारा व्हावा या दृष्टीने आम्ही तो निकाल करून 1.5 कोटीपर्यंत आम्ही हा आणला. त्या 1.5 कोटीला इन्शुरन्स कंपनी सुद्धा तयार झाली आणि पिटिशनरचे वकील आणि पिटिशनर सुद्धा तयार झाला आणि अशा पद्धतीने आम्ही दोन्ही पार्टीच्या विचारविनिमय करून तो दावा निकाली लागला. का गोडबोले सर, एक सनी देओलचा पिक्चर आहे, मी त्या दिवशी डायलॉग वापरला, तारीख पे तारीख. हे जर प्रकरण समजा लांबलं असतं तर याची तीव्रता कमी झाली असती काय? कारण या प्रकरणात 2 ते 3 वर्ष म्हणजे काही मोठी गोष्ट नाही झाली आणि त्यात 1.5 कोटीचं प्रकरण. या प्रकरणामध्ये दर्यापूर इथे नव्यानेच कोर्ट आलेला आहे आणि तिथे केस रजिस्टर झालेले आहे सध्या आणि त्यामध्ये वेळ गेला असता पुढे जर हे प्रकरण चाललं असतं. कारण कसं आहे की आमचे पुरावे संपल्यानंतर त्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचे पुरावे असतात, ड्रायव्हर ओनर जे असतात त्यांचे सुद्धा पुरावे असतात, त्यांचे वकील पण त्यामध्ये हजर होते, तर ते प्रकरण थोडंसं लांबलं असतं. आणि दुसरं असं की लोक अदालतमध्ये करण्याचा जो उद्देश असते, आता 25 वर्षापासून मी मोठ्या रकमेचे दावे करत आहे. काय होते की मोठ्या अमाऊंटमध्ये इन्शुरन्स कंपनी नेहमी अपीलमध्ये जाते आणि अपीलमध्ये गेली तर अपीलमध्ये कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा कालावधी ते प्रकरण निकाली काढण्याकरिता लागतो. आता एक प्रकरण समजा हेच प्रकरण आपण घेतलं, ते मुलं लहान होती. चैतन्य मला वाटते 10 वर्षाचा होता, त्याच्यापेक्षा लहान एक मुलगा होता श्रेयन नावाचा, तो सुद्धा 8 वर्षाचा होता. आता या कमी वयामध्ये त्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावं त्याकरिता आर्थिकदृष्ट्या परिवार हा खचलेला असतो आणि त्या परिवाराला जर ही मदत लवकर मिळाली तर त्यांचं भविष्य हे चांगलं उज्ज्वल होऊ शकते. हा सुद्धा एक त्यामागचा उद्देश असतो आणि प्रकरण निकाली करत असताना हे नेहमी पाहिल्या जाते की त्या पक्षकाराचं कोणत्याही प्रकारे नुकसान व्हायला नको. हे झाले तुम्ही त्या पक्षकाराचे आणि आता इन्शुरन्स पॅनलचे. आता एक जर तुमचं काम आहे की हा दावा कमीत कमी कसा ओढला जाईल, याचं काम आहे 10 कोटी टाकायचं, पण कंपनीचं काम आहे की हा दावा कमीत कमी कोणत्या रकमेवर सेटल केला जाईल. पण राजीव तनपुरे सर 1.5 कोटी वज्जर मोठी अमाऊंट होत ना. तुम्हाला म्हणजे मला असं वाटणार की इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी थोडीशी सामाजिक बांधिलकी त्या महिलेप्रती, तिच्या लेकराप्रती आणि जो व्यक्ती मृत झाला त्याच्या आईवडिलाप्रती पाळली. जो मृत झालेला व्यक्ती आहे तो आपला CRPF मधला जवान आहे आणि इन्शुरन्स कंपनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, त्या मुलाबाळांचा विचार करून, सर्वांचा विचार करून हा क्लेम देत असते. आणि त्याचा पगार जो आहे, आता वकील साहेबांनी सांगितल्या, गोडबोले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा कमीत कमी हा अचलपूरच्या कोर्टात जो चालला 2 वर्ष 3 वर्ष, त्यानंतर दर्यापूरच्या कोर्टात गेला, इथून कमीत कमी 5 वर्ष तो तिथे चालला असता. त्यानंतर निकाल होऊन इतका मोठा अमाऊंट असल्यामुळं तो निकाल होऊन अजून पुढे अपीलमध्ये गेला असता, हायकोर्टाला गेला असता. हायकोर्टाला अपील झाल्यानंतर कमीत कमी 8-10 वर्ष ती चालला असता. हे आज त्या मुलांना ज्या पैशाची गरज आहे, शिक्षणासाठी गरज आहे, त्या म्हाताऱ्या आई वडिलांना सहाऱ्याची गरज आहे, त्यांच्या औषधोपचाराची गरज आहे, ह्या गोष्टीचा विचार करून इन्शुरन्स कंपनी जी आमची गो डिजिट इन्शुरन्स कंपनी आहे, त्याचे ऑफिसर जे आहेत तौसिफ सईद जे आहेत, तौसिफ सईद आणि स्वप्नील म्हणून ते पुण्याला बसतात, या सर्वांसोबत आम्ही चर्चा केली
सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वरच्या ऑफिसरसोबत चर्चा केली आणि जो 5 वर्षांनी मिळणारा अमाऊंट आहे, आज जर त्या कुटुंबाला जर मिळाला, त्याला आपण आर्थिक मदत होऊ शकते, चांगली मदत होऊ शकते आणि आपलं सामाजिक बांधिलकी जी आहे इन्शुरन्स कंपनी जो जोपासत असते, ती सामाजिक बांधिलकी आपल्याला जोपासल्या जाईल आणि त्या कुटुंबाला सहारा होईल. अशा दृष्टीने आम्ही सर्व विचार करून तो 1.5 कोटीमध्ये आम्ही हा संपूर्ण दावा मंजूर केलेला आहे. 2 दिवसाच्या आधी विद्यमान दर्यापूर न्यायालयानं एक निकाल दिला, ज्या निकालात 1.5 कोटी रुपयाची नुकसान भरपाई त्या पीडित परिवाराला भेटली. एक गोष्ट मला जे लक्षात आली की याच्यात जो पीडित व्यक्तीच वारला, CRPF जवान, ज्या ट्रकसोबत त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, ट्रकच्या ड्रायव्हरजवळ लायसन बी होतं. गोष्ट आहे का, लय महत्त्वपूर्ण आहे. नाही तर काय 5, 50, 100, 200 रुपये ट्रॅफिकवाल्याला दिले, मला कोण सोडते, आणि ते प्रकरण होतं ते रोड आपल्याला माहीत आहे. त्या ट्रक ड्रायव्हरवर जवळ त्याचं ड्रायव्हिंग लायसनही होतं आणि त्या गाडीचा इन्शुरन्स बी काढला होता. म्हणजे इन्शुरन्स किती महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर 200-500 रुपयासाठी हा 1.5 कोटी रुपयाचा भूर्दंड एखाद्या वैयक्तिक व्यक्तीला भेटला असता, पण इन्शुरन्समुळे ते 1.5 कोटी रुपयाची रक्कम इन्शुरन्स कंपनीनं त्या पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला दिली आहे. म्हणून मला असं वाटते बाबा काहीच नाही, इन्शुरन्स काही जास्त महाग नसते बरं. आपल्या खरापुडी रात्रीचा खर्च जर काढला ना, तर महिन्याच्या अर्ध्या खर्चात तो इन्शुरन्स निघते. म्हणून आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा आणि सोबत जो ड्रायव्हर असते ना, लायसन बी काढा. म्हणजे कसं आहे, एखादी जर भविष्यात कोणती घटना आली तर विनाकारण की नाही घ्यायचे देण्याचं काम पडलं नाही पाहिजे. बातमी जशी तशी. म्हणून मी प्रवीण तायडे सोबत जय.